रुद्र हळूहळू आत आला. चालू शकत होता, पण स्पष्टपणे अशक्त. काव्या धावत गेली. काय झालं? इतक्या जखमा कशा? काही नाही, थोड्या ओरखडल्या आहेत, रुद्र शांतपणे म्हणाला. तेवढ्यात तिने त्याची जखम पाहिली. खांद्यावर खोल चीर, बरगडीखाली ओरखडे. जुनी जखम तर अजून भरलीही नव्हती. सगळं राजदीप दिवाणमुळे आणि तिच्यामुळे. मनोहर पुन्हा मध्ये पडला. तू आता बाहेर का आलास? तिला काळजी वाटेल म्हणून. ती तुझी काळजी करत नाही. तिला फक्त मुलगी महत्वाची होती. काव्या संतापून म्हणाली, तुम्हाला काही माहीत नाही. बोलण्याचं काहीतरी कारण असू द्या. बाई एकदा आई झाली की पुरुषांची किंमत संपते. मनोहर हसत म्हणाला. तुम्ही एवढ्या वयाचे आहात आणि अजूनही लोकांच्या आयुष्यात ढवळाढवळ करता. काव्याचा रोष उफाळला. मनोहर खवळला. ठीक आहे, तुमची मुलगी जर वाचली नाही तर मला सांगू नका, रुद्र शांतपणे म्हणाला. पाटील साहेब, मदतीसाठी धन्यवाद. नंतर भेटतो. मनोहर काव्याकडे तुच्छतेने बघत निघून गेला. काव्या रुद्रला आधार देत आत घेऊन गेली. तू एकट्याने तिथं का गेला? मला सांगितलं असतं तर? रुद्र तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. फोन केला असता तर तू उचलला असतास? काव्याचं हृदय दडपलं. ती खरंच तिचा फोन घेत नसती. तिच्या डोळ्यात पाणी आलं. माफ कर, खरंच माफ कर मला. रुद्रने दीर्घ श्वास घेतला. चल, जखम स्वच्छ कर. तिने त्याचे कपडे कापून जखमा साफ केल्या. लहान ओरखडे नव्हते, पण खूप. रुग्णालयात का गेला नाही? नको, फक्त औषध लाव. काव्य औषध लावत असताना तो शांतपणे विचारतो. तुला वाटलं होतं की मेलो, तेव्हा तुला वाईट वाटलं का? काव्या दिसली. त्याचे काळे खोल डोळे तिच्यात बुडत होते. ती उत्तर द्यावी तोच. रुद्र, हे काय झालं? लीला आत धावत आली. तिने काव्याला ढकलून दिलं. काव्या चिडली. अहो, नुकतीच जखम बांधलीये, पुन्हा उघडली तर? लीला चिडून म्हणाली. तू डॉक्टर नाहीस, मी बांधते. ती हात लावते आणि रुद्र लगेच तिला थांबवतो. स्पर्श करू नकोस. लीला दुखावली. रुद्र, मी चिंतेने. मला पुन्हा वेदना द्यायचीच का? ती थबकली. काव्याने हसत म्हटलं, मी इथेच राहून त्याची काळजी घेणार आहे. लीला तडफडली. मी डॉक्टर आहे. छान, तू औषध दे, मी सांभाळते, काव्या शांतपणे म्हणाली. रुद्रने मान हलवली. आयशालाही सांभाळ. लीला चाव्या ओठ चावून बाहेर गेली. काव्या म्हणाली, तू मला रात्री काहीतरी पौष्टिक करून देते. खूप रक्त गाळलं. ठीक आहे. लीला दारातून विचारते, माझे मेडिकाइन फूड खाणार नाहीस? रुद्र त्रस्त झाला. नको, मला विश्रांती हवी. जा. ती संतापून निघून गेली. काव्या आयशाला बघायला गेली आणि आयशा जागी होताच उडी मारली. आई, तू जिवंत आहेस. मला माहीत होतं तुला ते मारू शकणार नाही. काव्याच्या डोळ्यात पाणी आलं. ती तिला घट्ट कवटाळते. काही त्रास झाला का? राजदीपने काही केलं का? आयशा पुटपुटली. नाही. खोलीत बसवलं. सुरुवातीला कॉम्प्युटरवर गेमही खेळू दिला. मी एकदा पळाले, पण पकडले गेले. काव्याने कल्पना केली होती त्यापेक्षा आयशाचं तिथलं आयुष्य खूपच वेगळं होतं. मग राजदीप दिवाण भेटायला आला नाही का? काव्याने हळूच विचारलं. आयशाने चेहरा वाकडाच केला.
एकदा आला होता. रुद्र माझ्याबद्दल का रुद्रला माझ्याबद्दल काय वाटतं हे विचारायला. मी त्याला सांगितलं, काहीच चांगलं नाही, कारण तू तर माझा जन्म व्हायच्या आधीच मला मारायला पाहत होतास. काव्या दिसली. तो म्हणाला तो तुझा खरा बाप आहे. मी असं कसं करू? मी त्याला सांगितलं, बाप असलो म्हणून वागतोस असं नाही, माणूस आहेस म्हणून माणसासारखं वागशील असं नाही. आणि मग काव्या विचारात पडली. मग तो रागावला आणि निघून गेला. काव्या मनात म्हणाली, ही मुलगी खरंच लोकांना चिडवण्यात प्रथम क्रमांक मिळवेल. तो वृद्ध माणूस ज्याने तुला वाचवलं. आयशाचा चेहरा त्रासलेल्या मुलीसारखा झाला. हो, तो तर अजूनच त्रासदायक. त्याने मला जबरदस्ती घेऊन गेला. मला तर परत जाऊन लोकांना वाचवायचं होतं, पण तो काही ऐकेल तर ना. मी पण विचारलं, कोणासारखी दिसते म्हणे मी म्हणाले, माझ्यासारखी सुंदर कुणीच नाही. तो म्हणाला, मीही देखणं आहे. मी म्हटलं, हो, कोळंबीसारखे दिसता, मोठी नाक आणि कोळंबीसारखी मान. काव्या, तिला अचानक लक्षात आलं, पाटील समूहामागचा तो प्रभावशाली मनोहर पाटील, आणि त्याला या छोट्या मुलीने कोळंबी म्हटलं. अरे हो, जाताना मी त्याच्या एका अंगरक्षकाला बेशुद्धही केलं. त्याने तुला दंड वगैरे लावला नाही ना? काव्या कपाळावर हात ठेवते. ही मुलगी लोकांना दुखवण्यात मास्टर आहे. राजदीप दिवाण चिडवला. मनोहर पाटीलला कोळंबी म्हटलं. आता आयशाने पुणे सिटीतील जवळपास सर्व मोठ्या लोकांना वैरी केलं होतं. काव्या विचारात होती, या देशात ठेवणं धोक्याचं आहे. एक दिवस तरी आयशाला देशाबाहेर न्यावं लागेल. त्या रात्री काव्याने आयशाला झोपून रुद्रसाठी जेवण बनवलं. रुद्र उठला, टेबलापाशी बसला. काव्या हळूच चाखून बघ, आवडलं का? रुद्रने शांतपणे ताट घेतलं आणि खायला लागला. त्याच्या चेहऱ्यावर शांत समाधान, नेहमीसारखं चविष्ट. काव्याने त्याला आणखी वाढून दिलं. जास्त खा, बरे व्हायला उपयोगी पडेल. रुद्र नाकातलं वळवत, असं खूप काळजी करू नकोस. मी काही तुला सांगितलं नाही काही. काव्या गिल्टी स्माईल देते. तुझ्या इजा माझ्यामुळेच झाल्या, म्हणून पुढचे काही दिवस तुला जे सांगशील ते मी करेल. रुद्रचे डोळे चमकले. अगं खरंच काहीही करशील? काव्या घाबरली. त्याच्या डोळ्यात काहीतरी खट्ट्या चमक होती. काय करायचं तुला? फक्त सांग, काहीही करशील? काव्याच्या अंगात शिरशिरी आली. म्हणजे तुला निद्रा नीट होते का? मी ॲक्युपंक्चर किंवा मसाज करून? रुद्र लगेच नजरा चुकवतो. नको, मला झोप चांगली येते. काव्या चकित झाली. रुद्र आणि झोप चांगली? हा पण आजारी आहे, पण का खोटं बोलतोय? त्याआधी ती विचारू शकली. रुद्र म्हणाला, घरातून बाहेर जाऊ नकोस. राजदीप दिवाण आज अपयशी झाला, पण पुढच्या वेळी मोठं काही करू शकतो. काव्या मान डोलावते, पण तिच्या मनात अधिक प्रश्न उमटले. दिव्या घरी आली. दिव्या आयशाला पाहून खुश झाली. काव्या आणि दिव्या बाहेर ज्यूस घेण्यासाठी गेल्या. दिव्या म्हणाली, आयशाचं सगळं झालं, मग तू इतकी विचारात का? काव्या त्या औषधी डाएटची रेसिपी बाहेर काढते, जी लीलाने रुद्रसाठी केली होती. हे पाहून ते चैतन्यकडून माहिती काढ. दिव्या मान डोलावते. आणि फेनाबद्दल काय? काव्या म्हणाली, फेना कामात छान जुळून गेली, पण आज अचानक सुट्टी घेतली. दिव्या म्हणाली, अचानक का? काव्या म्हणाली, काहीतरी बरोबर नाही. फेनाला फोन केला. फेना, सुट्टी कशासाठी? मी माझ्या गावाला चालले आहे, आई वडिलांना भेटायला. नाही, माझा घटस्फोट आहे. जैन म्हणतो, आधी माझ्या आई वडिलांशी बोलू, हुंडा ठरवू, मग घटस्फोट.
काव्याला संशय आला. फोनच्या दुसऱ्या बाजूला तोच जैन ओरडला, लवकर गाडीत बस. तो माणूस चांगला नाही. तो खरोखर तिला घेऊन जातोय की काहीतरी वेगळंच. गावी जाणारी ती कार. फेना जैनने लावलेल्या गाडीत बसली. 3 तासाचा प्रवास. गाडी सुरू झाली. जैन शांतपणे म्हणाला, फेना, आपण गावात राहायला हवं होतं. पुणे सिटीला आलो आणि आयुष्य बिघडलं. फेना दचकली. हे काय वेडं वाकडं बोलताय? ठिकाण बदललं म्हणून नातं बिघडत नाही. जैन फक्त दीर्घ श्वास घेत राहिला आणि फेनाचं मन अधिकच अस्वस्थ होत होतं. कार कोणत्या दिशेला चालली आहे हे ती ओळखत होती. ही दिशा गावाकडे नाही